कारण हा व्यवसाय असा आहे, यातून पूर्ण अभ्यास केला की 100% तुम्हाला लखपती केल्याशिवाय सोडत नाही. पण कसं आहे, माहिती घेतल्याशिवाय यात उतरू नका. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कराडमधील कृष्णा कारखान्यासमोरील शिवनगर या गावामध्ये. आणि या गावातील एक उद्योजक कुक्कुटपालनातून आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगली त्याची ओळख निर्माण झालेली आहे. ते म्हणजे आक्या पोल्ट्री फार्मचे मालक. आपली ओळख करून द्या सर्वांना. नमस्कार, मी आकाश राजेश तांबवे. माझा पत्ता आहे रेटरे कारखान्यासमोर, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा. तर मित्रांनो, अतिशय हुशार, होतकरू आणि अनुभवाचा कस असलेले हे उद्योजक आहेत. यांनी आपल्या चॅनलवरती आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन आणि बिझनेस स्ट्रॅटेजी या व्यवसायामध्ये कशी केली पाहिजे, सुरुवात कशी करायची आणि विक्री कशी करायची, आणि संपूर्ण मार्गदर्शन, अडचणी असतील फिडिंगच्या संदर्भातल्या असतील किंवा त्यांचा कालावधी असेल, बेस्ट कालावधी कुठला आहे या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे. तर ही माहिती बघायला विसरू नका आणि आवडल्यास शेअर सुद्धा नक्की करा. तर पाठीमागं त्यांचं हे कुक्कुटपालन बघू शकता. तर याची सुरुवात कशी झाली, म्हणजे याची सुरुवात तुम्ही कशी केली या व्यवसायाची? मी वयाच्या 17व्या वर्षी या व्यवसायामध्ये उतरलेलो. सुरुवातीला माझ्याकडे 25 पक्षी मी घेतले होते बाहेरून. तेव्हा एका महिना दीड महिन्यात ते पक्षी माझी सगळी मॉर्टॅलिटी झाली. म्हणजे ज्यावेळी खरोखर रोग येतो, म्हणजे जानेवारी, डिसेंबर आणि या एंड मध्ये जे रोग येतात, CRD, कॉक्सिटिव्ह, हे सर्दीचे वगैरे रोग येतात, ते मला अजिबात माहिती नव्हती त्यातील. त्यामुळे सर्व पक्षी माझी मॉर्टॅलिटी झाल्यामुळे मी काय एक असं सुचवलं की पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलो. पैसे लावलेले, नवीन इन्व्हेस्टमेंट केलेली की खचून गेलो. पण मी कसं झालं, खचून गेलो नाही. मी सगळं बंद केलं आधी जाऊन. सर्व महाराष्ट्रातील मोठे मोठे फार्म आहेत तिथे व्हिजिट दिली, त्यांची इंट्रोडक्शन घेतली, त्यांची माहिती घेतली. त्यांनी कसं बाबा एवढं मोठं प्रोडक्ट झालाय. आज कोट्याधीश काय काय आहेत, तुम्ही बघताय सोशल मीडियाला. त्यांच्या सर्वांची मी माहिती घेतली. मग त्यातून रोगराई कशा प्रमाणात येतात, कशामुळे ती रोग आपण थांबवू शकतो, आणि हे सगळी माहिती घेतल्यानंतर मी आज हे चालू केलं, स्टार्टअप केला. आणि यात मला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळाले. सोशल मीडियावरती चांगलं नाव झालं. आणि बाहेरून, म्हणजे माझ्या गावापासून कमीत कमी 500-550 किलोमीटर वरून ऑर्डर मला पिल्लांसाठी येतात. तर सुरुवातीला उतरला त्यावेळी तुम्हाला अनुभव कुठलाही नव्हता? अजिबात अनुभव नव्हता, म्हणजे मी अभ्यासच केला नव्हता. पण माझं खरोखर युवा उद्योजकांनी एवढंच सांगणं आहे, हा व्यवसाय करत असाल तर पुरेपूर अभ्यास करून हा व्यवसायात पडा. कारण हा व्यवसाय असा आहे, यातून पूर्ण अभ्यास केला की 100% तुम्हाला लखपती केल्याशिवाय सोडत नाही. पण कसं आहे, माहिती घेतल्याशिवाय यात उतरू नका. पूर्णपणे माहिती घ्या, प्रशिक्षण घ्या, कुठे चांगले चांगले फॉर्म आहेत त्याची व्हिजिट करा आणि मग या व्यवसायामध्ये शिरा. आता आपण बरेचसे व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय करायला गेलं तर भरपूर आहेत, पण तुम्ही हा व्यवसाय निवडण्या पाठीमागचं कारण काय? आता हा व्यवसाय निवडण्याच्या मागं म्हणजे आता सांगायचं तात्पर्य म्हणजे आमच्या घरात एक क्वारंटाईन झालं. म्हणजे कोरोनाच्या काळात आमच्या घरात पण एक कोरोना पेशंट होतं. मग त्यावेळी काय झालं, नैसर्गिक म्हणजे त्यासनी लागणार नैसर्गिक, म्हणजे आता देशी अंड्याची जास्त डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. त्यावेळी अंडी आम्हाला मिळालीच नाही. आणि मिळाली त्यावेळी अंड्याचा भाव झाला 45 रुपये पर अंड. एक अंडा आम्हाला 45 रुपये म्हणजे कोरोनाच्या काळात मिळाली. मग तेव्हा मी म्हणलं, याला हा झटका काहीतरी मोठा बसू शकतो. म्हणजे ह्यातून काहीतरी केलं तर आपलं 100% आपण यशाच्या पातळीवरती जाऊ शकतो. की आता माणसांनी खरोखर या आधुनिक जीवनामध्ये नैसर्गिक खाण्याची खरोखर आवश्यकता आहे. तुम्ही रोगराई बघताय, एवढं आता म्हणजे जास्त करून मेडिसिनचं प्रमाण जास्त झाले. आणि शक्यतो आता माणूस म्हणजे नॅचरल खाण्याकडे वळलाय. सिटीत गेलो तरी आता सिटीत अंड्यांची भाव कमी कमी 35 ते 40 रुपये अंड चालू आहे. मग मी म्हणलं, हा 30-35 रुपये हॉस्पिटल लाईनला अंडी देतात. मग म्हणलं आपण गावामध्ये राहून चांगला आपण व्यवसाय करून आपल्यापासून चांगले युवा उद्योजक तयार करू. त्यासाठी आपण हा व्यवसाय केला पूर्णपणे. यात मी 1.5-2 वर्ष अभ्यास केला. म्हणजे मार्केटिंग न करता स्वतः आधी म्हणजे स्वतः सेटअप माझा बसवून घेतला. त्यानंतर मी सोशल मीडियावरती उतरलो पूर्णपणे माहिती घेऊन. मग आता माझं एकदम ओके चाललंय. तर आता तुम्हाला याच्यामधून उत्पन्नाचा सोर्स कसा आहे, म्हणजे उत्पन्न ह्याच्यातून कसं निघतंय? आतापर्यंत मी चालू केल्यापासून मी कमीत कमी मोठे, म्हणजे असे मोठे पक्षी कमीत कमी 3,000 ते 3,500 पक्षी विकलेत. म्हणजे आतापर्यंत माझे 3-1 वर्षात माझे पक्षी कमीत कमी 8-10 लाखाचे पक्षी मोठे विकले. आणि दर महिन्याला मला 1.5-2 लाखाची पिल्लांची ऑर्डर असतात. म्हणजे 2 लाखाच्या आसपास पिल्लं जातात. अंडे आणि पक्षी धरून 2-2.5 लाखाची महिन्याला उडाल होती माझी. आता आपल्या फार्मवरती आता किती पक्षी आहे टोटल? आता मोठा पक्षी माझा टोटल आहे बघा 350-400. म्हणजे टोटल मी नैसर्गिकरित्या काढतो. मग त्यामुळे मला ऑर्डर आहेत. म्हणजे खुडूक कोंबडी खालून मी पिल्लं काढतो आणि ते मार्केटला सेल करतो. मशीन वगैरे मी वापरत नाहीये. सगळं खुडूक सेक्शन म्हणजे सर्वच नॅचरल असल्यामुळे आपल्याला मार्केटमधून फीडबॅक चांगल्या प्रकारे आहे.
आता ह्याचा सुद्धा माहिती द्या तुम्ही की तुम्हाला अडचणी सुरुवातीला याच्यामध्ये कुठल्या आल्या? अडचणी आल्या म्हणजे रोगराईच्या सर्वात महत्वाच्या अडचणी आल्या. मी ज्यावेळी घेतला त्यावेळी त्या फार्मावरती रोग नव्हता, पण आपल्या इथं आल्यावरती तो रोग म्हणजे CRD नावाचा एक रोग आहे. म्हणजे सर्दी होते, पक्ष्यांचं म्हणजे पकाखाली जाणे, परत कॉक्सिटिव्ह, डोळं झाकणे वगैरे 4-5 रोग आहेत. मानमोडी रोग, हे 3-4 रोग आहेत असे पक्ष्यांचे की ते कंट्रोल करणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर पूर्णपणे तुमचा 1000 जरी पक्ष्यांचा लॉट असला तरी तो मरू शकतो. मग सर्वात महत्वाचं म्हणजे रोगराईचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात तुम्हाला आजपर्यंत आढळलेला रोग किंवा कुठली रोगराई जास्त प्रमाणात होते की त्यानं तुम्हाला जास्त याच्यामध्ये नुकसानाला सामोरं जावं लागतंय असं? मला तर आतापर्यंत एकच रोग म्हणजे चांगला आढळला, तो म्हणजे CRD. दुसरा कोणता रोग मला आलेला नाही. म्हणजे फार्मावरती कसं असतंय, रोग न येण्यासाठी पण आपण म्हणजे भांडी वेळोची वेळ घासली पाहिजेत. भांडी धुणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यापासून रोग सुद्धा येत नाही. मग जास्त करून पाण्यातून रोग येतो. पाणी एकदम स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. पाण्यामध्ये जास्त करून आपण जे फिल्टर पाण्याचे म्हणजे येतात आपले ड्रॉप्स वगैरे येतात ते वापरावं, त्यानंतर ते रोग येत नाहीत. आणि स्वच्छता असेल तर रोग येत नाहीत. आता CRD रोग म्हणजे नक्की लक्षणं काय असतात? CRD रोगाची लक्षणं म्हणजे सर्दी, थोडक्यात सांगायचं झालं तर सर्दीचा एक रोग असतो. त्यातून पक्षीच्या डोळ्यातून पाणी येतं, घसा पूर्ण जाम होतो, छाती त्यांची पूर्ण जाम होते आणि श्वासोश्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. ते पक्षी खात नाही, काय खाल्लं पाणी पिला तरी त्याला पचत नाही आणि त्याचं 2-3 दिवसात वेट एकदम लॉस होतं. म्हणजे 1 किलोचा पक्षी असेल तर डायरेक्ट अर्धा किलोवरती येतो. मग त्यासाठी त्याचं औषधं पण आहेत. हे न येण्यासाठी उपचार काय केले पाहिजे? उपचार न येण्यासाठी उपचार आहे आपला देशी उपचार. लसूण, आलं ह्याचं जास्त करून काढा आपल्याला वापरणं अतिशय गरजेचं आहे. ह्यातून रोग येण्याची म्हणजे शक्यता नसतेच अगोदर केलं अगोदर की रोग आल्यानंतर म्हणजे लक्षण दिसल्यानंतर केलं तरी हा रोग थांबू शकतो. बरोबर. लक्षणं दिसल्यानंतर कुठलं म्हणजे आता तुम्ही सांगितलं आपण हे घरगुती आलं आणि लसूणचा काढा करून देऊ शकतो. याच्यामधून सुद्धा कंट्रोल होत नसेल तर काय? मग ते अँटीबायोटिक आहेत. 2-3 प्रकारचे अँटीबायोटिक आहेत. मग प्रत्येकाच्या वापरण्यावरती राहिलं, ती कंपनी पण वेगळ्या राहतात. आता कसं CRDला ॲझोसिटोमॉल म्हणून एक अँटीबायोटिक असते. परत अजून 2-3 अँटीबायोटिक आहे, पण प्रत्येकाच्या सिटीमध्ये जसं कंपनी राहतात त्या उद्देशाने राहतात. पण शक्यतो ॲझोसिटोमॉल एक असा अँटीबायोटिक आहे, ते माणसांसाठी पण यूज केलं जातं. जे आपल्या मानव जातीला जे औषधं लागतात तेच पक्ष्यांना लागतात, त्यांचं काही वेगळ्या औषधं नाहीत. आता वायमरल हे आपण जनावरांनी पण वापरू शकतो आणि ह्याच पक्ष्यांनी पण वापरू शकतो. आणि सांगायचं तर मल्टीस्टार आपण जनावरांनी पण वापरू शकतो आणि ह्याच पण जनावरांनी जास्त प्रमाणात वापरतो. आणि ह्याची क्वांटिटी कमी प्रमाणात. म्हणजे असे शक्यतो मिळतं जुळतं औषध आहेत, पण ते फॉलो केलं पाहिजे, त्या वेळेला ते फॉलो केलं पाहिजे. आणि ह्याचं जे ब्रीडिंग तुम्ही करता, ब्रीडिंग करत असताना पूर्ण नॅचरल तुम्ही खडूक कोंबडीवरती करता, तर एक त्यांचा असा उपलब्ध म्हणजे चांगला काळ कुठला? वर्षभरामध्ये कधीही तुम्ही जर ब्रीडिंग केलं तर त्यातून सक्सेस चांगला मिळण्याचा काळ एक असू शकतो काहीतरी. तर किंवा आता आपण बघायला गेलो तर थंडीमध्ये पक्ष्यांना जास्त प्रॉब्लेम, संधीमध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण जास्त असतं लहान म्हणजे पिल्लांचं. असा एक पिरियड की त्या पिरियड मध्ये जर एखाद्या व्यावसायिकाने ह्याच्यात उतरलं किंवा तुमच्याकडून पिल्लं वगैरे त्यांनी नेली तर ह्या पिरियड मध्ये नेल्यानंतर त्यांना सक्सेस चांगला मिळू शकतो. असं जास्त करून मार्च महिन्यापासून जुलै महिन्यापासून हा महिना असा असतो, उन्हाळा असतो प्रॉपर. उन्हाळा असल्यामुळे पक्ष्यांची मॉर्टॅलिटी अजिबात होत नाही. 100% मॉर्टॅलिटी होण्याचं प्रमाण नसते. आणि जुलैमध्ये जरी पक्षी आपला झाला म्हणजे मार्च मध्ये पिल्लं नेले, जुलैपासून पक्षी आपला विकायला येतो तेव्हा आकाडा लागतो. मग आकाडा लागल्यावरती डायरेक्ट झटका बसतो. म्हणजे काय असं होतंय, कोंबडा आता देशी मार्केटला विकायला गेलं तर 1100 रुपयाच्या आसपास कोंबडा झालाय आता आणि कोंबडी 700 रुपयाला. मग हे जे 4-5 महिने आहेत ह्यात 100% सक्सेस होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आता फीडचं नियोजन तुम्ही इथं कसं केलेलं आहे तुमच्या फार्मवरती? फीड मध्ये मी शक्यतो जे पक्षी म्हणजे अंड्यावर येणार आहेत त्यांच्यासाठी लिअर म्हणून एक खाद्य आहे, फेस 1 हे मी वापरतो. जे पक्षी अंड्यावरती आहेत त्यासनी लिअरचं फेस 2 वापरतो. आणि जे पक्षी म्हणजे 2.5-3 महिन्याचे आहेत त्यासनी आपलं स्टार्टर म्हणून एक खाद्य येतं, आपलं स्टार्टर नुसतं. आणि जे पक्षी आपले लहान आहेत म्हणजे एका महिन्याच्या आतले त्यातनी फ्री स्टार्टर म्हणून वापरतो. आणि मोठ्या पक्ष्यांनी सांगायचं गेलं तर नॅचरल सगळं म्हणजे हॉटेल वेस्ट जे काय आलं त्यात म्हणजे परत तुम्हाला सांगतो भाजीपाला, मार्केटचा भाजीपाला आपला वेस्टेज आणि आपलं शेवग्याची झाडं लावलेत ते, आणि मक्याचं आपण हे करतो ते रॅक वगैरे केलेत आपले ते, हे 2-3 फीड आपण पक्ष्यांनी वापरतो. हायड्रोपोनिक.
आणि दुसरा एक मुद्दा असा की शेवग्याचा पाला वापरण्या पाठीमागचं कारण. शेवग्याचा पाला वापरण्या पाठीमागं त्यात विटॅमिन्स आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असते. म्हणजे कसं असते, जेव्हा पक्षी आजारी आहे म्हणजे त्याला समजतं की पक्षी आजारी आहे, तेव्हा तो कसं करतो, जो शेवग्याचा पाला आपला असतो तो टोचून खाल्ला की शक्यतो त्याच्यामधले जे आजार आहेत ते 100% नष्ट होतात. म्हणजे त्यात असली म्हणजे शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात ताकद आहे की जे आजार रोखण्याची, हा नॅचरल शक्ती वाढवण्याची काम करतो शेवग्याचा पाला. त्यामुळे मित्रांनो, आपण पोल्ट्री फार्म मध्ये गावरान कुक्कुटपालन करत असाल तर शेवग्याचा पाला वापरण्या पाठीमागचं कारण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्याचे फायदे काय होतात. तर रोगप्रतिकार शक्ती आपल्या पक्ष्यांची वाढली जाते त्यामुळे. तर आता हा व्यवसायामध्ये जर एखादा युवक उतरला तर सुरुवातीला तुम्ही मार्केटिंग कसं केलं होतं याचं? मी सुरुवातीला म्हणजे मी 3 वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला तेव्हा मार्केटिंग पूर्ण केलं नव्हतं, कारण तेव्हा अनुभव नव्हता एवढा. मग सोशल मीडियाला उतरावं तर काहीतरी चांगलं ग्रोथ घेऊन उतरलं पाहिजे. दररोज आपण व्हिडिओ सोडून ते व्हिडिओ पुरत नसते, मग त्याला काय अर्थ नाही. मग त्याच्यासाठी प्रॉपर माहिती घेतली मी. 2-2.5 महिन्यानंतर मी सोशल मीडिया चॅनल काढलं, त्यावरती पूर्णपणे जी माझी स्टोरी आहे ते मी म्हणजे आपल्या मार्केटिंग ह्याच्यातून मी लोकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे चांगल्या प्रकारे मला प्रोत्साहन मिळालं सोशल मीडियाचा, आणि त्यामुळे आपल्या चॅनलचं पण नाव चांगलं झालं आणि आपल्या पोल्ट्रीचं पण नाव महाराष्ट्रात पसरले सगळीकडे. कोणताही व्यवसाय असो त्यात गुरु असणं गरजेचं आहे. आता कोणी म्हणजे कोणताही व्यवसाय असो, युवा उद्योजक असो माझ्यासारखा, त्यानं हा व्यवसाय चालू करायचा आहे. मग त्यासाठी त्याने एखादा आपला सक्सेसफुल म्हणजे कुक्कुटपालनामध्ये सक्सेसफुल असणारा, तुम्ही असं तुमच्याकडून जर बॅच उचलली तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून परत पक्षी घेऊन विक्री वगैरे असं आता शक्यतो मी 8 ते 9 ठिकाणी माझ्यासारखी युवा उद्योजक तयार करायचे चालू आहेत माझे. आता 2-3 ठिकाणी माझ्या कराड तालुक्यामध्ये पण 2 फार्म चालू आहेत. म्हणजे माझ्या वयाचीच मुलं आहेत, त्यासनी मी स्वतः पिल्लं दिलेत आणि त्यांच्याकडून अंडी पण स्वतः घेतो. आता माझं अंड बाहेर 100 रुपये आता अंड मी परचेस करतोय, त्यांच्याकडून अंड पण घेतो. आणि आता मी काही दिवसानंतर स्टॅम्पवर पण लिहून घेणार आहे, जे पक्षी माझ्याकडून घेत आहेत त्याच्याकडून पक्षी मी रिटर्न पण घेणार, आणि ज्यांनी पक्षी सेल झाला नाही त्यांच्याकडून रिटर्न घेणार. अंड्याची डेली काय असतील ते अंडे मी स्वतः घेणार, काय असेल ते मार्केट भावानुसार मी स्वतः अंडी त्यांची घेणार. याच्यामुळे काय होईल की थोडंसं प्रोत्साहन मिळेल आणि कॉन्फिडन्स पण युवा उद्योजकांना किंवा नव्यानं उतरायचं त्यांना कॉन्फिडन्स. तुमचा हा प्रश्न बरोबर आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही काय म्हणला, जी पक्षी युवा उद्योजक तयार करणार पक्षी पण त्याला सेल होणार नाही. सेल होण्यासाठी त्यानं 100% एखाद्या आपल्या पोल्ट्री उद्योजक म्हणजे सक्सेसफुल आहे त्याला घेऊन चालणं अतिशय गरजेचं आहे. आपण मित्रांनो आता आतून यांचा हा मुक्त संचार मध्ये आपण पाहिलेला आहे. आता आतमध्ये त्यांचं ब्रीडिंग कशा पद्धतीने होतं त्या संपूर्ण माहिती आपण. हे असे पक्षी ह्यातून आपण अंडी घालण्यासाठी हे डबे मारलेले आहेत पूर्ण, आणि ह्यात सर्व पक्षी अंड्यावरती बसवलेले आहेत. हे पक्षी असे अंड्यावरती बसवलेले आहेत बघा. सर्व कोंबडींच्या खाली 21 अंडी ठेवलेले आहेत. सर्व पक्षी म्हणजे 21 दिवसानंतर हे पिल्लं निघतात यात, आणि हे सगळे डबं अंड्यासाठी मारलेले आहेत. ह्यात सर्व पक्षी 3 वाजल्याच्या आसपास अंडी घालून बाहेर मुक्तमध्ये जातात, आत येतात, मुक्तमध्ये जातात, फीड खाण्यासाठी आत पण येतात, बाहेर वेस्टेज खाण्यासाठी पण जातात. अशा प्रकारे आपलं हे नियोजन आहे. पूर्ण खुडूक सेक्शन पण आहे, अंड्याचं पण सेक्शन येत आहे, आणि आतल्या साईडला 2 सेक्शन आहेत ते आपल्या पिल्लांचं आहेत. आता खुडूकला पूर्ण पॅक केलेलं आहे, त्यामुळे काही असं म्हणजे अंडी घालणारी कोंबडी त्याच्यामध्ये जात नाही. वॅक्सिनेशन म्हणजे ऑक्सिजन जाण्यासाठी सूट पण आहे यात. बरोबर. असं म्हणजे लब्बर लावून वर पॅकिंग करून अशी खुडूक सेक्शन सगळे बसवले. एका कोंबडीच्या खाली किती? 21 अंडी, प्रॉपर 21 अंडी. त्यांचा कालावधी 21 दिवसानं. काय काय पक्षी जी चांगली उब मिळते ते 19 दिवसापासून पण निघायला चालू होतात. 19 दिवसापासून निघायला चालू झाले ते 21 दिवसापासून सर्व काढतात, आणि 21 पासून निघायला चालू झाले 23 दिवसापासून सर्व पिल्लं निघतात. एक कोंबडी आपली ज्या अंड्याला सुरुवात झाल्यानंतर एका खेपामध्ये तिचे किती अंडी देऊ शकते? साधारण देशी म्हणायला गेलं तरी 16 ते 17 अंडी देऊ शकते सुरुवातीला. तिथून पुढे खुडूक राहू शकते. खुडूक राहण्याचा कालावधी किती काळात असतो? जसं खुडूक आपण तिथे उठवलं नाही तर 1.5 महिने पण पक्षी ते उठत नाही. खुडूक 1.5-2 महिने पण उठत नाही. आणि जर खुडूक उठवायचं असेल तर थोडं गार पाण्यात त्याला सकाळचं भिजवलं तिथं पक्षी खुडूक पण उठू शकतो 4-5 दिवसात. मग काय बघ रे, तिथून पिल्लं तयार झाल्यानंतर ब्रीडिंग झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय? 2 आपल्या ब्रूडिंग सेक्शन रूम आहेत, तिथं आपण ब्रूडिंग साठी नेतो पक्षी. आता इथं पूर्ण 900 पक्षी आहेत इथे. 900 पक्षी? हा. आता ह्यांना आतमध्ये असं ठेवलेलं आहे तुम्ही? पूर्ण पॅक केलंय. मग ह्या अशा वातावरणाचा यांना काही इफेक्ट होत? इफेक्ट नाही. आपण कसं करतो, संध्याकाळी 7 वाजल्यानंतर सर्व कॉईल बैल वगैरे लावतो. दिवसा सगळं कॉईल वगैरे बंद केला नसते, कारण आता टेम्परेचर कमीत कमी 30-32 टेम्परेचर आहे.
संध्याकाळी टेम्परेचर कमी होतं, 26-27 होतं, त्यावेळी टेम्परेचर मेंटेन करतो. पण शक्यतो पक्षी कमीत कमी 25 दिवसाचा होईपर्यंत पर पक्षाला 2 वेळ लाईट असणं अतिशय गरजेचं आहे. आता हे किती दिवसाचे पक्षी? आता हे पक्षी आपले 24 दिवसाचे आहेत. 24 दिवस. नॅचरली कसं असतं, पक्ष्यांना पिल्लांना आईची गरज असते. हा बरोबर. तिथं आई विना ठेवलेत तुम्ही, मग हे कसं यांचं संगोपन होतं? हा मग कसं असतंय, शास्त्रात असं दाखवलंय की कोंबडी पिल्लांना म्हणजे जसं बालांच्या उद्देशानं सांगायला गेलं तर एका पिल्लाला कोंबडी दोन वेट लाईट देते, म्हणजे उष्णता देते. तशा प्रकारे आपण पर पिल्लाला 2 वेट लाईट देणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणजे हे ऊब दिली ना पर पक्षाला 2 वेट, पक्ष्यांची मॉर्टिलिटी पण होत नाही. आणि शक्यतो खाणं त्यासनी कंटिन्यू पाहिजे. फीड, पाणी, कुठलं खाद्य वापरलं पाहिजे? फ्री स्टार्टर, 1 महिना फ्री स्टार्टर वापरणं गरजेचं आहे. कारण पक्षाची ग्रोथ पण चांगली होते आणि त्यांचं म्हणजे जे ह्युमिनिटी पॉवर आहे ते पण चांगल्या प्रकारात राहते. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने इथं ब्रीडिंग म्हणजे पिल्लं तयार केल्यानंतर पिल्लांचं संगोपन कसं केलं जातंय. यांना आई नसली तरी आईची ऊब देणारे हे बालांच्या मार्फत यांनी इथं त्यांना ऊब देण्यासाठी केलेलं आहे. आणि कुठलाही पक्षी, सगळे पक्षी लहान तुम्ही बघू शकता, फ्रेश आहेत. अजून एक आहे रूम. आता ही यांची साईज अशी झालेली आहे, तर ही तयार करताना तुम्ही म्हणजे कोंबडी अंड्यावरती बसवताना एकाच बॅच मध्ये म्हणजे एकाच दिवशी असं काय नियोजन ह्याचं असतं का, किंवा मागं पुढे झाल्यानंतर ना ह्यांच्या साईज कमी होणं, यांचा दिवस कालावधी, ह्यांचं वय, ह्या गोष्टी कशा मॅनेज करतात? आता कोंबडी पिल्ल कमीत कमी 3 दिवस तरी काढते. कमीत कमी 52 ते 50 तास पात्र पिल्ल काढते. जे पिल्ल निघाल्यानंतर कोंबडी खाली आपण 2 दिवस ठेवतो. 2 दिवस गुळाचं पाणी देतो आणि कोंबडी खालीच ठेवतो. म्हणजे जोपर्यंत पक्षी एकदम असा स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपण कोंबडी खालीच ठेवतो. आणि तिथून पुढे 3ऱ्या दिवशी पक्षी आपण सर्व ब्रुडिंगला घेतो. तोपर्यंत सगळे पक्षी त्या साईज मध्ये झालेले असतात, तेव्हा आपण ब्रुडिंगला घेतो. रोनावरती तुम्ही बसवत असताना कोंबड्या सगळ्या एका दिवशी बसवतो. मागे पुढे करत नाही, म्हणजे लसीकरण देताना प्रॉब्लेम होऊ शकत नाही. हे किती दिवसाचे आहेत आता पक्षी आपले? 23 ते 24 दिवस आहेत. 24 दिवसाचे आहेत. आणि हे विक्रीसाठी यांचा रेट आपण काय ठेवलेला आहे? आता आपण एका दिवसाची पिल्ल देत नाही, कारण आपल्याला कोंबडी खालची असल्यामुळे ती परवडत नाही. त्यामुळे 15 दिवसाची, एका महिन्याचे पक्षी देतो. 15 दिवसाचा पक्षी आपण 85 रुपये देतो आणि एका महिन्याचा 130 रुपये देतो. जर आता एखादा नवीन शेतकरी तुमच्याकडे आला आणि त्याला जर पिल्ल हवी असतील तर तुम्ही त्याला पिल्ल लगेच देऊ शकता का? लगेच तर देऊ शकत नाही आपण, कारण आपलं आधीच बुकिंग करावं लागतं. बुकिंग केल्यानंतर काही कालावधीनंतर त्यांना पिल्ल मिळू शकतात. आधी थोडं तरी बुकिंग करणं अतिशय गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर कुक्कुटपालन करायचं असेल तर पिल्ल हवे असतील किंवा अंडे हवे असतील तर पिल्लांच्या बॅचसाठी अगोदर तुम्हाला बुकिंग करावं लागतं. आणि हे बुकिंग करण्यासाठी यांनी आपला नंबर सांगितलेला आहे आणि ऍड्रेस सुद्धा सांगितलेला आहे. तर आज आपण इथं आक्या देशी गावरान पोल्ट्री फार्म या फार्मला एक वेळ अवश्य भेट द्या आणि इथून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि चांगली सदृढ निरोगी पिल्ल सुद्धा मिळतील आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.